असायच्या. मुकेश गाऊ लागला की त्या गाणं लोकांच्या काळजापर्यंत भिडतंय ना, हे आम्हाला लक्षात यायचं. आणि त्यामुळे जरा सूर इकडे तिकडे झाला तरी आम्ही संगीतकारांनी कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. कारण त्यांनी मला सांगितलं की महात्मा गांधी किंवा विनोबा भावे जर बोलायला लागले ते त्यांचं भाषण ऐकताना आपण कधी व्याकरणाचा कधी विचार केला का. तसंच मुकेश हा मनाला भिडणारा गायक होता. आज आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे, ज्यासाठी आपण जमलो आहे, ते सारंग तेरी याद में हे अजरामर गाणं तयार केलेल्या सरदार मलिकांनी मला सांगितलं की मुकेश हा खूप संवेदनक्षम कलावंत होता. आणि तो गाणं गाताना अशी करुण रसातली गाणी गाताना तो भावनावश व्हायचा. आणि भावनावश झाला की त्याचा आवाज दाबला जायचा. आणि आवाज दाबला गेला की मग त्याचा आवाज असा तो बेसुरा व्हायचा, त्याचा आवाज येते. ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली त्यावेळी मग मी मुकेशकडनं जास्तीत जास्त रिहर्सल करून घेतल्या. आणि मग रिहर्सल करून मला असं जाणवलं की आता मुकेशचा आवाज मोकळा झाला आहे, तो सहजपणे गाऊ लागला आहे. असं माझ्या लक्षात आलं की मग मी सारंगाची गाणी सगळी रेकॉर्ड केली. मुकेशचा हा पैलू अनेक संगीतकारांनी हेरला होता. आणि त्यामुळे तो पैलू लक्षात ठेवूनच अनेक संगीतकारांनी मुकेशच्या आवाजामध्ये वीर गाण्याची म्हणजे हिट मालिकाच निर्माण केली. आज मुकेशला जाऊन 41-42 वर्ष झालेली आहेत. आणि तरी आपल्या मनामध्ये मुकेश आजही जिवंत आहे. याचं कारण की आजही त्याचं गाणं ऐकलं की आपल्या त्या हृदयाला जाऊन पोचतं ते गाणं. आपण अस्वस्थ होतो, त्याचा जो दर्द आहे तो जिव्हारी पोचतो. आणि मग असं वाटतं की ह्या आवाजाशी एकरूप होण्यासाठी एकदा तरी प्रेमभंग व्हायला पाहिजे. आता माझ्या सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, माझा कधी प्रेमभंग झाला नाही. पण तरी मुकेशच्या आवाजाचं जे भारूड होतं ते माझ्या मनावर कायम असं बसलेलं होतं. हे जे माझं मुकेशवरचं पुस्तक आहे हे मुकेशचं चरित्र नाही आहे, तर ते मुकेशच्या सांगीतिक प्रवासाचा एक आलेख आहे असं म्हणता येईल. त्याचबरोबर मुकेशमधला माणूस शोधण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. मला एकदा मन्ना डे म्हणाले होते की मुकेशचा आवाज कसा आहे. मुकेशचा आवाज म्हणजे घनमेघांनी व्यापलेलं, खाली झुकलेलं शोकमग्न आकाशच. शोकदुःखाची खुल्या आवाजाची गाणी मुकेश छान गायचा. माणूस म्हणून तर तो खूप चांगला होता. त्याच्या स्वच्छ गोऱ्या रंगाप्रमाणेच त्याचं मनही स्वच्छ होतं. आनंद लाटकरांशी बोलताना सहज मुकेशचे काही किस्से सांगताना त्यातूनच ह्या कल्पनेतून हे पुस्तक आज जन्माला आलं किंवा ही कल्पना पुढे आली. आनंदनी ह्या पुस्तकाची सगळी जबाबदारी निहारिका उर्फ ज्योतीवर सोपवली. त्यावेळी ज्योतीला कधी मुकेश आवडत नव्हता. पण ही जबाबदारी पडल्यानंतर एकीकडे माझं पुस्तक म्हणजे माझं स्क्रिप्ट वाचत असताना दुसरीकडे तिने मुकेशच्या गाणे ऐकण्याचा सपाटाच लावला. आणि मग हळूहळू आता ती मुकेश भक्त झाली थोडीफार असं म्हणता येईल. अर्थात ही सगळी किमया मुकेशच्या आवाजाची, माझ्या लेखनाची नाही याची मला जाणीव आहे. या पुस्तकाला मुंबईच्या रवी प्रकाश कुलकर्णींनी प्रस्तावना लिहिलेली. रवी प्रकाशची माझी ओळख 1975 साली मुंबईवरून एक तारांग नावाचं सिने साप्ताहिक निघायचं, त्यामध्ये आम्ही दोघं लेखन करायचो. त्यावेळी त्याची ओळख झाली आणि तेव्हा त्याची जी मैत्री झाली ती मैत्री आजही ये दोस्ती हम नहीं तोडेंगे थाटाची दोस्ती आमची. आज मराठी साहित्यामध्ये रवीचं नाव फार म्हणजे त्याने एक आपलं स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. पण त्याचे पाय जमिनीवर आहेत आणि त्यामुळे आमची मैत्री अजूनही अभेद आहे. माझ्या पुस्तकामध्ये माझ्याकडनं जे काही म्हणजे बारकावे राहिलेत
ते रवीने अचूक टिपले आणि आपल्या ह्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी त्याच्यावर बरोबर बोट ठेवलेले. थोडासा आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असं म्हणेल की मराठीमधलं मुकेशवर लिहिलेलं हे पहिलं आणि मला वाटतं आत्तापर्यंत तरी एकमेव असलेलं पुस्तक असेल. हे पुस्तक मी लिहिलेलं असलं तरी आता ते पुस्तक माझं राहिलेलं नाही. याचं कारण या पुस्तकासाठी निहारिका आणि आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनुपमा जोशी यांनी अक्षरशः तनमन वेचून म्हणजे तनमनाने योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या पुस्तकाचं क्रेडिट त्यांनासुद्धा द्यायला हवं. ह्या पुस्तकाची मांडणी करणाऱ्या प्रमोद देवरुखकरांनासुद्धा त्यांचंसुद्धा हे पुस्तक आहे. कारण या तिघांना मी खूप त्रास दिलेला आहे. मी त्यांना फोटो आणून द्यायचो की नाही हा फोटो काढा, तो फोटो पाहिजे. मध्येच मी सांगायचो की नाही हा जरा मुकेशचा वेगळा किस्सा आहे किंवा हे मुकेशच्या वेगळ्या गाण्याबद्दल मी लिहिलेले वेगळं गाणं आहे ना, असं त्यांना त्रास देऊन अगदी पुस्तक छापायला जायच्यापर्यंत मी त्यामध्ये त्यांना सांगायचो की नाही नाही हे बदल मला पाहिजेत. आणि ह्या तिघांनी कुरकुर न करता हे माझे सगळे लाड पूर्ण केलेले आहेत. मुकेशच्या अनेक गाण्यात वादक आणि अरेंजर म्हणून लाभलेले उत्तम सिंगजी आजच्या कार्यक्रमाला केवळ मुकेशच्या प्रेमापोटी आणि माझ्या प्रेमापोटी वेळात वेळ काढून मुंबईवरून इथं आलेले आहेत. त्यांनी ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणलेले आणि त्यांच्यामुळेच शोभा आलेली. उत्तम सिंगजी जसा हिंदी सिनेमाचा चालता बोलता इतिहास आहेत तसाच चालता बोलता इतिहास म्हणजे आमचे डॅनियल साहेब. माझा कुठल्याही पुस्तकासाठी मी त्यांना फक्त सांगितलं की सर तुम्हाला यायचं आहे, मला आशीर्वाद द्यायचा आहे, तर त्यांनी कधीही आडेवेडे घेतले नाही. प्रत्येक पुस्तकासाठी ते आवर्जून आलेले आहेत. पाराळकर साहेबांचं बोलणं किंवा त्यांचं भाषण म्हणजे एक मेजवानी असते. ते आता आपण अनुभवणारच आहोत. आपल्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन देणं ही टाटा संस्कृती टाटा उद्योग समूह सोडल्यानंतरसुद्धा त्यांनी अंगी बाळगलेली आहे आणि म्हणूनच आज ते या कार्यक्रमाला किंवा या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी आनंदाने स्वीकारलेलं आहे. उपस्थितांमध्ये खूप मान्यवर मंडळी मला दिसतात. अरुणाताई आलेल्या आहेत की ज्यांचे लेख वाचून मला सिनेमावर लिहिण्याची स्फूर्ती मिळालेली. आमचे मित्र मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नंतर मला नेहमीच माझं कौतुक करणारे दुसरे निर्माते आणि लेखक रवींद्र जोशी साहेब, लेखक दुसरे विलास पाटील साहेब, ही मंडळी आलेली आहेत. मधु पोद्दार इथे दिसतात. काय अक्षरशः तुम्हाला सांगतो की ह्या पुस्तकासाठी म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी अमरावती, नंतर मुंबई, डोंबिवली, ठाणे, नागपूर, कोल्हापूर या साईटकडनं सगळी मंडळी आलेली आहेत. ह्या पुस्तकासाठी ज्यांनी मदत केली त्याच्यामध्ये गजानन ओक ह्या माझ्या मित्रांचा उल्लेख केला नाही तर तो कृतज्ञ ठरेल. कारण ज्यावेळी मुकेशचं पुस्तक करायचं डोक्यात येत होतं आणि हे मित्र ज्यावेळी माझ्या मागं टोचीने लावत होते की मुकेशवर पुस्तक करा, तर त्यावेळी अमरावतीचे आमचे गजानन ओक साहेब आणि अरविंद हंबर्डे, आज ते येऊ शकले नाही कारण त्यांची नुकतीच बायपास झालेली, ह्या दोघांनी मुकेशचा अक्षरशः संपूर्ण डाटाच माझ्या हवाली केला आणि तो डाटा मिळाल्यामुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो. मित्रांनो, माझ्या टाटा मोटर्समधील अनेक वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. माझे टाटा मोटर्समधील कामगार माझे काही सहकारी मित्र आलेले आहेत. आमची पत्रकार मंडळी पण मला दिसतात. काही माझे मित्रमंडळी पण आलेले आहेत. ह्या सर्वांचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक माझं नाही राहिलेलं आता. हे पुस्तक आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. आणि हे पुस्तक फक्त मुकेशची माहिती देणार नाही, तर हे पुस्तक एक मर्मबंधातली ठेव ठरेल अशी मला आशा वाटते. आपण सगळं उपस्थित झालात, माझे 2 शब्द ऐकून घेतलेत. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.
भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताच्या क्षेत्रात इनाक डॅनियल्स हे नाव सर्वश्रुत आहे. उत्कृष्ट पियानो आणि अकॉर्डियन वादक असलेले श्री डॅनियल्स यांनी अनिल विश्वास, नौशाद, श्रीरामचंद्र, शंकर जय किसन, ओ.पी. नय्यर, सलील चौधरी अशा अनेक दिग्गज संगीतकारांना साथ दिली आहे. राजकुमार चित्रपटातील आजा आई बहार, सन ऑफ इंडियामधील नन्ना मुन्ना राही हूँ किंवा लव्ह इन टोकियोमधील जापान लव्ह इन टोकियो या गाजलेल्या गीतांमधील अकॉर्डियनचे मधाळ सूर छेडले होते इनाक डॅनियल्स यांनी. गेली 4 दशके ते वादक अरेंजर म्हणून हिंदी मराठी क्षेत्रात वावरत आहेत. श्री जाधव यांच्याशी असलेल्या स्नेहामुळे ते इथे आज खास आशीर्वाद द्यायला आले आहेत. मी श्री डॅनियल्स यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. माझा नमस्कार तुम्हा सर्वांना. आज मला खूप आनंद होत आहे की पुन्हा एकदा सुभाषचंद्रला आशीर्वाद करण्याची संधी मला मिळत आहे. आय रिअली कॉंग्रॅच्युलेट हिम. मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. ईश्वर त्यांना अजून प्रेरणा देवो. हे फार मोठं काम करत आहेत. कारण कसं असतं, आर्टिस्ट जन्माला येतो, आपली कला लोकांच्या समोर प्रदर्शित करतो, निघून जातो. परंतु त्याच्या कलेमुळे, त्याच्या प्रयत्नांमुळे लोकांना जो आनंद मिळालेला असतो तो कायम राहतो. हे कार्य किती मोठं असते त्याच्या मरणानंतर आपल्याला समजतं. आणि त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, की ते कसं निर्माण झालं आणि त्याचे म्हणजे हिस्टॉरिकल व्हॅल्यू ऑफ दॅट क्रिएशन हे लोकांपुढे आणणं हे काम यांचं आहे, लेखकांचं. जे तुमच्यापर्यंत ते पोचवतात हे खरंच फार मोठं कार्य आहे. त्यांचा स्वतःचा त्यात इंटरेस्ट असल्यामुळं ते करू शकतात. सुभाषचंद्रांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. त्यांचा लिखाणामध्येच इंटरेस्ट नाही, पण म्युझिकमध्ये सुद्धा तेवढा इंटरेस्ट आहे. अगदी बारकाईने ते प्रत्येक परफॉर्मन्स ऐकत असतात. त्याबद्दल मनात काही शंका असेल तर चौकशी करतात, विचारतात. आय रिअली लाईक दॅट ॲटिट्यूड. माझ्याकडून तुम्हाला सर्व शुभेच्छा अँड मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. धन्यवाद सर. असेच आशीर्वाद कायम असू देत. श्री उत्तम सिंग needs no introduction. He is a well-known name in Hindi film industry as an arranger and composer. He has worked with Ilayaraja in numerous Tamil films before establishing himself as an independent composer. A master violinist, he has played for reputed composers like Naushad, Roshan, Madan Mohan, Simram Chandra, S.G. Merman. He has worked with R.D. Burman for nearly 20 to 25 years. I recently came to know that he has worked for Marathi films also, and he has worked for Dada Kondke's many films. Shri Uttam Singh partnered with Shri Jagdish, and together this duo arranged music for several notable films. To name a few, Rajashri Banner's Maine Pyar Kiya and Hum Aapke Hai Kaun are prominent examples. Shri Uttam Singh's most notable film is Yash Chopra's Dil To Pagal Hai. He has also composed for many other films like Dushman, Farz, Pyar Deewana Hota Hai, Gadar Ek Prem Katha, and The Hero, Love Story of a Spy. And who can forget the partition drama Pinjar, which is considered his finest work as a composer. I call upon our chief guest, Shri Uttam Singh, to say a few words. आप सबको प्रणाम. यहाँ पूना में जो एक सबसे बड़ी बात है वो ये है कि पूना वाले बहुत म्यूज़िकल हैं. म्यूज़िक लिव्स इन पूना, म्यूज़िक बॉर्न्स इन पूना. आई विल नॉट से म्यूज़िक डाइज इन पूना, म्यूज़िक डाइज इन बॉम्बे. हम लोग यहाँ मुकेश जी के लिए आए हैं, सुभाष जी के लिए आए हैं, और टैनिक साहब हैं, जादव साहब हैं. एक इंसिडेंट इन्होंने लिखा है बुक में, लेकिन अगर आप सुनेंगे तो आपको मज़ा आएगा. 70s में एक फ़िल्म शुरू हुई थी पुकार, दैट वाज विद सौरभ मोदी साहब, और नौशाद साहब वो फिल्म कर रहे थे. तो हम लोगों ने गाना रिकॉर्ड किया. मुकेश जी गा रहे थे, नौशाद साहब बैठे हैं, मुकेश जी बैठे हैं, नौशाद साहब के राइट साइड में मैं बैठा हूँ. और हम लोगों ने तकरीबन 3 टेकें, फुल 3 टेकें सुनी. तो उसमें से एक टेक शायद नंबर 2 की होगी या जो भी होगी, वो टेक अच्छी लगी हम लोगों को कि ये रखते हैं. तो मैं उठा
मैं उठ के नौशाद साहब के पास कान में गया और मैंने कान में बोला कि ये जो टेक आप ओके कर रहे हैं इसमें मुकेश जी ने बहुत बेसुरा गाया है और ये मुकेश जी ने सुन लिया। मुकेश जी बोलते हैं उत्तम भैया मैं बेसुरा ही गाता हूँ। अब बताइए मेरी क्या हालत हुई होगी, मैं तो मतलब काटो तो खून नहीं। मैंने कहा मुकेश भैया आई एम सॉरी लेकिन जो है, नहीं नहीं तुम सच बोल रहे हो। वो मुझे उत्तम भैया बोलते थे, मैं उनको मुकेश भैया बोलता। मैं कहा मुकेश भैया आप उत्तम तुम सही बोल रहे हो उत्तम भैया, मैं बेसुरा ही गाता हूँ लेकिन फील से गाता हूँ। कितनी बड़ी बात है कि बेसुरा गाता हूँ लेकिन रूह से गाता हूँ, इसलिए गाने जो है, ये उन्होंने बोला नहीं, मैं बता रहा हूँ कि रूह से गाता हूँ इसलिए गाने जो है वो रूह को टच करते हैं, लोगों की आत्माओं को टच करते हैं, इसलिए वो उनका एक भी गाना जो है वो फ्लॉप नहीं है। फिल्म चली हो या ना चली हो, मेरे साथ अब मेरा किस्सा है, मैं वो फिल्म की बात करता हूँ। अम्बिलाप करके एक फिल्म आई थी शत्रुघ्न सिन्हा की, उसमें एक गाना है कई सदियों से कई जन्मों, ये गाना है। और ये गाना अचानक मुझे रात को 2 बजे के करीब मुझे जाना पड़ा सिटिंग करने के लिए। ब्रिजभूषण जी के संगीतकार, मुझे फिल्म सेंटर में कुछ 11:30 के करीब फ़ोन आया रात को कि भाई सुबह मुकेश जी ने डेट दी है, स्टूडियो भी मिल गया है और उत्तम गाना करना है। तो मैं कहा मैं रात को आता हूँ। तो मैं 2 बजे उनके घर में गया। तो उस टाइम पे मैसेंजर हुआ करते थे, आजकल तो मोबाइल फ़ोन है, उस टाइम पे मैसेंजर हुआ करते थे। डैनियल साहब बहुत एक्सपीरियंस है इन चीज़ों के। तो मैसेंजर को पूछा कि तुम जाओ रात को पूछो कि कौन कौन अवेलेबल है। तो उन्होंने कहा जी गोरख जी अवेलेबल हैं, गोरख जी गिटार जो अभी देहांत हो गया उनका, ये अवेलेबल है, सुमंत राज जी फ्लूट में अवेलेबल हैं, एक ओपो भी अवेलेबल है। मैं कहा तो जो जो अवेलेबल है मुझे बताओ। तो उसने ऑलमोस्ट अबाउट 3 बजे आके मुझे बताया कि ये लोग अवेलेबल हैं। तो मैंने रात को उसका कंपोज, और सेकंड म्यूज़िक मुझे बनाना था, तो मुझे समझ में, क्योंकि म्यूज़िक इंस्ट्रूमेंट कोई नहीं था, तो मैंने उसमें वायलिन सोलो बना लिया, क्योंकि घर की इंस्ट्रूमेंट है, मैं बजाता हूँ। तो वो गाना हम सुबह 9 बजे आके हमने तैयार किया, कुछ 10:30-11 के करीब मुकेश भैया आए, और ये उनका पहला गाना था हार्ट ऑपरेशन के बाद। नेचुरली जब हार्ट ऑपरेशन होता है, आज तो खैर बड़ा इजी हो गया, लेकिन थोड़ा सा आदमी हिल जाता है। नॉर्मली कोई भी बड़े से बड़ा, चाहे कितना भी बॉडी बिल्डर क्यों ना हो, वो थोड़ा सा हिल जाएगा। तो जब मुकेश भैया आए ठीक ठाक लगे, लेकिन मुझे लगा कि थोड़े से कहीं वीकनेस है। गाना सीखा, गाना शुरू किया। आप देखिए वो क्या इंसान होगा। गाना गाते 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 2 बज गए। 1:15-1:30 बजे तक हमारा टाइम होता था, और 1:30 बजे के बाद हमारा ओवर टाइम होता, तो आधा घंटा म्यूजिशियंस का ओवर टाइम हो गया। गाना ओके हो गया। बाद में मुझे बोलते हुए उत्तम भैया ओवर टाइम हो गया आप लोग। जाके म्यूजिक डायरेक्टर को बोला ये गाना के पैसे मैं नहीं लूँगा, म्यूजिशियंस को दे दीजिए। तो ये मुकेश जी थे। और आप लोगों को शायद पता हो या नहीं पता हो, मुकेश जी हीरो बनने आए थे, शायद आप लोगों को पता होगा। देखिए कुदरत कैसा खेल खेलती है कि वो हीरो बनने आए थे, वो तो बन नहीं सके, वो सिंगर बन गए, लाजवाब सिंगर बन गए। सेकंड जनरेशन नितिन मुकेश सिंगर बन गया, थर्ड जनरेशन जो है वो हीरो बना। देखिए क्या कुदरत है कि उनकी जो इच्छा थी वो उनके पोते ने पूरी की। तो ये कुदरत है। डैनियल साहब का एक गाना किया हुआ, कभी 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 मेरे दिल में ख्याल है, आपका किया हुआ है ना डैनियल, यू आर देयर ना। तो इन्होंने खयाम साहब का बहुत काम किया हुआ है, बहुत बड़े अरेंजर, बड़े प्लेयर। और फॉरेन में तो इनॉक डैनियल बोल दिया तो मतलब पब्लिक फुल हो जाती थी। अभी 4-5 महीने पहले खयाम साहब के यहाँ बैठे होते हम लोग, कुछ मीटिंग चल रही थी उनकी ट्रस्ट की, तो बात निकली मुकेश जी की। तो बोलते हैं उत्तम मैं आपको एक बात बताता हूँ। मैं कहा बताइए। बोले मेरे पास मेहंदी हसन आए। तो मेहंदी हसन आके बोलते हैं खयाम साहब क्या गाना बनाया, काश मैं ये गाना गाता तो क्या हो जाता। ये कई बार सिंगरों की, मरासी सिंगर जो होते हैं उनकी आदत होती है कि मैं गाता तो क्या हो जाता है, मैं बजाता तो क्या हो जाता है। तो मुकेश जी अपना खयाम साहब बोलते हैं देखिए मेहंदी साहब आप गाते तो शायद ये गाना चलता नहीं, और ये गाना मैंने बनाया इसलिए चला नहीं, नहीं ये बिल्कुल भूल जाइएगा, ये मुकेश जी ने गाया इसलिए ये गाना चला। देखिए पुराने के ज़माने के लोग बहुत
सच बोला करते थे। उन्होंने ऐसे ऐसे काम किए हैं जो आज भी हम 40-45 साल के हो गए, 40 साल से ऊपर हो गए, आज भी हम मुकेश जी को याद कर रहे हैं। अभी मुझे लेने आई थी अपना अनुपमा जी, और हम गाड़ी में नॉन स्टॉप मुकेश जी के गाने चल रहे थे। आप बिलीव करेंगे, कहीं ऐसा नहीं हुआ कि यार बंद कर दो। गाड़ी से उतर गए तो मुझे लगा यार आ गया, तो मेरा ध्यान पूरा वो गानों में ही था, गाना ही सुन रहा था, क्योंकि मुझे सुनने का मौका नहीं मिलता। तो मुकेश जी के ऐसे ऐसे गाने सुने तो मैं हैरान हो गया। मैं तो आज सुभाष जी ने मुकेश जी को किताबों में ज़िंदा कर दिया है। आवाज़ से तो वो ज़िंदा ही हैं, वो कभी आर्टिस्ट कभी जाता नहीं, ये बड़ी ऊपर वाले की मेहरबानी है। अगर आर्टिस्ट ने अच्छा बजा दिया, अच्छा गा दिया, अच्छा कंपोज कर दिया, अच्छा लिख दिया, अच्छा क्रिएट कर दिया, तो वो ये जो नेचर है वो उसको भूलने नहीं देता, वो उसको रखता है। और यही चीज़ हमारे आर्टिस्टों में है कि हमारे आर्टिस्ट, आज रफ़ी साहब हो या कोई भी हो, कोई गया नहीं है। कहाँ गया? शरीर ने तो जाने हैं जी, शरीर तो जाते ही जाता है। लोग आजकल तो रोज़ लोग मरते हैं, लेकिन आज भी हम मुकेश जी हमारे पास ज़िंदा हैं, आज भी रफ़ी साहब ज़िंदा हैं। तो सुभाष जी, थैंक यू वेरी मच कि आपने मुझे अपनी एसोसिएशन में इंक्लूड किया, क्योंकि आपकी एसोसिएशन की ये ज़्यादा अहमियत है अपने डैनियल साहब। सो आई एम सॉरी, थैंक यू वेरी मच। आप लोग सब बहुत अच्छे हैं, भगवान करे आप ऐसे ही रहें और म्यूज़िक को बढ़ाते रहें। थैंक यू। थँक्यू सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहर पारळकर आपले मनोगत व्यक्त करतील, पण तत्पूर्वी आपण त्यांची ओळख करून घेऊया. समाजकार्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन श्री पारळकर 1970 साली टाटांच्या सेवेत रुजू झाले. 2008 साली 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सिनियर जनरल मॅनेजर मानव संसाधन या पदावरून ते निवृत्त झाले. गेली 48 वर्षे त्यांनी मानव संसाधन, औद्योगिक संबंध, समाज व ग्रामीण विकास, भारतात व भारत